अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे जबलपूर येथून रंजना वाघमारे या ताईंचा. ताई म्हणतात, समर्थ सद्गुरू गजानना सदैव तत्पर भक्त रक्षणा. जय गजानन. परमार्थातील अनुभव हे अनुभवण्यासाठीच असतात. अर्थात समविचारी कुणी भेटला तर त्याच्यासोबत आपला अनुभव शेअर केल्याने आपला आनंद द्विगुणित होतो, यात शंका नाहीच. आपण सर्व गजानन महाराज भक्त संत कवी दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय नित्यनेमाने वाचित असतो. त्यात एक ओळ आहे, प्रत्यक्षापरी प्रकारे येथे होती वरच्यावर. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज समाधीस्थ झाल्यानंतरही गजानन महाराजांनी भक्तांना अनुभव दिल्याचा उल्लेख गजानन विजय ग्रंथात आहेच. आजही महाराजांचे अनुभव श्रद्धेत वाढ करणारे ठरतायत. कधी महाराज भक्तांच्या स्वप्नात जाऊन तर कधी तीव्र आंतरिक प्रेरणा देऊन संभाव्य धोका टाळतात, असा श्रद्धावान भक्तांचा अनुभव आहे. पुंडलिक भोकरेच्या मनात निर्माण झालेली गोंधळाची स्थिती त्याच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी दूर केल्याचं आपण पोथीत वाचतो. मध्यंतरी वर्धा येथील माझी मोठी बहीण सौ चित्ररेखा धानकुटे हिने मला गजानन अनुभव पुस्तक दिली. त्यात औरंगाबाद येथील श्री देशपांडे यांचा अनुभव आहे, ज्यात महाराजांनी स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं की तुझं काम झालेलं आहे, तू शेगावला जाऊन नवस पूर्ण करू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी शेगावला रितसर प्रसाद पंगत देऊन नवस पूर्ण केला आणि नंतर त्याला कळलं की त्यांचं काम झालेलं आहे. त्यात असाच एक अनुभव डोंबिवलीच्या मानसीताईंचा आहे. त्या नियमाने रोज संध्याकाळी पोथीचा एक अध्याय वाचत होत्या. एक दिवस त्यांना महाराजांनी अत्यंत तीव्रतेने प्रेरणा दिली की तू आज दुपारीच अध्याय वाचावास. म्हणून त्या दुपारी अध्याय वाचायला बसल्या. तेव्हा त्यांना गॅस सिलेंडर लीक झाल्याचा आवाज आला. देवासमोर दिवा होता. त्या दिवशी आग लागून फार मोठा अनर्थ घडला असता, तो मात्र त्यावेळी मानसीताई तिथे उपस्थित असल्याने टळला होता. मी श्रीमती रंजना वाघमारे, जबलपूर मध्य प्रदेश येथे असते. माझ्याही बाबतीत गजानन महाराजांनी असाच काहीसा प्रत्यक्षापरी प्रकार येथे होतो वरच्यावर अशासारखा अनुभव मला दिला, अशी माझी श्रद्धा आहे. वर्धा महाराष्ट्र येथे माझे माहेर. माझ्या माहेरी आध्यात्मिक वातावरण होतं. माझ्या ताईनं मला गजानन महाराजांची पोथी देऊन नित्य वाचण्याचा सल्ला दिला. मध्यंतरी माझ्या मिस्टरांचं आकस्मिक निधन झालं. तेव्हा महाराजांचा मोठा आधार वाटून मी दुःखातून सावरू शकले. सध्या माझा मुलगा प्रियांशू आणि सून शेपाली व मी असे तिघेजण जबलपूरला राहत आहे. गेल्या पावसाळ्यातील गोष्ट. माझं गजानन विजय पारायण सुरू होतं. गजानन विजयमध्ये एक गोष्ट आहे. बाळापूर जवळील मोरगाव येथील मारुती पंत यांनी त्यांच्या शेतात राखणदार म्हणून तिमाजी नामक माणूस ठेवला होता. खळ्यामध्ये धान्य ठेवलं होतं. एके रात्री तिमाजीला गाढ झोप लागली आणि गाढवे खळ्यात शिरून धान्य खाऊ लागले. तेव्हा महाराजांनी तिमाजीला आवाज देऊन जागे केले. त्यांचं वर्णन दासगणू महाराज करतात. राखणदार झोपी गेला. गर्दभाशी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त. म्हणूनच सदुरू रायाप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारली तिमाजीसी. अरे जागा होई त्वरेसी, राशीसी गाढवी पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून तेधवा. या ओवीची आठवण व्हावी असा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. 15 ऑगस्ट शनिवार. जबलपूरला त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. घराबाहेर पडता येत नव्हतं. पाऊस सुरू. 16 ऑगस्टची रात्र. आम्ही तिघेही गाढ झोपेत असताना रात्री 1:30च्या सुमारास दारावरची बेल वाजली.
मला वाटलं आपल्याला स्वप्न पडलं असावं आणि त्यात बेल वाजली असावी. थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजली. डोळ्यात खूप झोप होती. वाटलं आजूबाजूला वाजली असावी. अर्थात मला असं वाटण्यामागे काही अर्थ होता, कारण मला माहीत होतं की माझ्या घरची बेल वाजूच शकत नाही. माझ्या हॉलच्या दरवाजाच्या बाजूला भिंतीवर बेलचं बटन आहे. हॉलचा दरवाजा व त्याच्या पुढे 7 फुटाची रिकामी जागा, अंगण आहे. नंतर कंपाऊंड वॉल आहे. त्या वॉलवर लोखंडी ग्रिल लावली आहे. हॉलपासून त्या ग्रिलवर येईल अशा प्रकारे फायबर शीटचं शेड घातलं आहे. हॉलच्या दारासमोर फाटक येतं. त्याला रात्री कुलूप लावलेलं असतं. कुलूप काढून फाटक उघडून आत आल्याशिवाय कुणी बेल वाजूच शकत नाही. एवढी खात्री असल्याने मी वाजणाऱ्या बेलकडे दुर्लक्ष केलं. पण मी उठत नाही हे पाहून बेल पुन्हा पुन्हा वाजू लागली. आता मला आश्चर्य वाटू लागलं आणि खूप भीतीही वाटू लागली. पण आता मी हिंमत एकवटली आणि अंथरुणावर उठून बसले. मुसळधार पाऊस सुरूच होता. मी मुलाला व सुनेला आवाज दिला. त्यांना बेल वाजल्याचं सांगितलं. आम्ही सर्व हॉलच्या दाराजवळ गेलो. भीतच दार उघडलं. समोर बाजूला बघितलं तर कुणीच नव्हतं. फाटकाला कुलूप होतं. मग बाजूच्या खोलीचं दार उघडून बाहेर बघितलं. तिकडेही कुणी नव्हतं. प्रियांशू मला म्हणाला, आई कुणीही नाही, तुला भास झाला असावा, आता तू झोप. प्रियांशू असं म्हणाला तरी मनातून मी जाणून होते की बेल नक्की वाजली होती, कारण एकदा वाजली तर भास, पण अनेकदा मी ऐकली होती. मग मला जागं कुणी केलं, का केलं? मनात असे प्रश्न घेऊन मी बेडरूमकडे जाऊ लागले. इतक्यात प्रियांशूला पाणी पिण्याची इच्छा होऊन तो स्वयंपाकघरात गेला. त्याने तिथूनच मला आवाज दिला, अगं आई, हे बघ, स्वयंपाकघरात सर्व पाणी शिरलं आहे. मी तिकडे जातच होते. तो डायनिंग रूम आणि हॉलमध्ये पाणी शिरू लागलं. स्वयंपाकघरात बेसिनचे पाणी जाण्यासाठी जमिनीलगत जे छिद्र होतं त्यातून वेगळं पाणी आत शिरत होतं. प्रियांशूने प्रथम कापडाचा बोळा घालून ते पाणी बंद केलं. नंतर आम्ही तिघांनी घरातील पाणी बाहेर फेकणं सुरू केलं. तब्बल 1.5 तास आम्ही पाणी बाहेर फेकत होतो. नंतर आम्ही थकलो आणि हॉलमध्ये सोफ्यावर विराजलो. सुनबाई म्हणाली, बरं झालं आपण उठलो, नाही तर एव्हाना पूर्ण घरात पाणी शिरून सर्व वस्तू खराब झाल्या असत्या आणि आपलं खूप नुकसान झालं असतं. पण मग बेल वाजली कशी? कुणी उठवलं तुम्हाला? ती असंच बोलतच होती. तो पुन्हा बेल वाजली. आम्ही तिघेही लगेच उठलो. दार उघडून पाहिलं, तो फाटक बंदच होतं. कुणीही आलं नव्हतं. मात्र यावेळी बेल आम्ही तिघांनी ऐकली होती. म्हणजेच याआधी मी ऐकलेली बेल हा भास नव्हता, तर कुणीतरी मला जागं करण्यासाठी दाराशी येऊन गेलं होतं. मगाशी मी पाणी बाहेर फेकताना प्रत्येक वेळी गजानन महाराजांचं स्मरण करून पाणी फेकलं होतं. किंबहुना आम्ही तिघेही महाराजांचे आभार मानितच होतो. शेवटची बेल ऐकून आम्हा तिघांचीही दृढ धारणा झाली की आपल्याला सावध करण्यासाठी महाराज आले होते. खरं तर आले होते म्हणण्यापेक्षा त्यांनी अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि आपल्याला सावध केलं. असो, आम्ही निजण्यासाठी उठलो. मी कृतज्ञतेने महाराजांच्या समोर उभी झाली आणि मला असं जाणवलं की जणू महाराज म्हणतायत, भक्तांना सावध करण्यासाठी सद्गुरू तत्पर आहेच, पण भक्तांनीही प्रपंच असो की परमार्थ दोन्हीत अखंड सावध असायला हवं आणि त्यासाठी उत्तम मार्ग आहे नामजप. ही कल्पना मला सुखावून गेली आणि स्वाभाविकपणेच मी पुटपुटले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.